बालगोपाळांसाठी आगळीवेगळी खेळण्यांची दहीहंडी. लहान मुलांसाठी, अनाथ मुलांसाठी जेधे सोशल फाउंडेशनचा हा उपक्रम होता. यावेळी जवळपास 2000 खेळण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान लहान मुलांना मावळा बोर्ड गेमचं प्रात्यक्षिक देखील दाखवण्यात आलं. ही खेळण्यांची दहीहंडी पाहून लहान मुलांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजभूषण आप्पासाहेब जेधे व देशभक्त केशवराव जेधे यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन आम्ही चालत आहोत. आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, जो बालगोपाळांचा उत्सव आहे. त्यासाठी आम्ही एक वेगळा अभिनव बालगोपाळ खेळणी दहीहंडी घेऊन आलेलो आहे. जशी महिला दहीहंडी होते, पुस्तक दहीहंडी होते, तसंच आपण बालगोपाळांसाठी ही दहीहंडी आयोजित केलेली आहे. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून आपण अनाथ मुलांसाठी खेळणी वाटप करणार आहोत ह्या उत्सवाच्या माध्यमातून. व मावळा गेम ह्या गेमचं जिवंत प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी सादर करणार आहोत. खूप छान वाटतंय. एस्पेशली ह्याच्यात आमचा मेन हेतू हे होतं की सगळ्या लहान मुलांसाठी म्हणून त्यांना गुंतून घेण्यासाठी, त्यांच्या सगळ्यांनी लहान मुलांनी एकत्र येण्यासाठी एक नवीन उपक्रम असं आम्ही एक यावर्षी लहान मुलांना मेन लक्षात घेऊन त्यांच्यासाठी दहीहंडी केलेली आहे. असंच दरवर्षी आपण विविध वेगळ्या वेगळ्या दहीहंड्या करत येणार आहोत. खेळण्यांचं काय करणार? खेळणी आम्ही ही लहान मुलांना वाटप करणार आहोत. आपण काही शाळेंना वगैरे पण आमंत्रण केलेलं आहे. एस्पेशली काही अनाथ शाळा आहेत त्यांनाही आपण मुलांना बोलवलेलं आहे. बाकी आपल्या सगळ्या नागरिकांना आपल्या एरियातल्या बोलवलेलं आहे. ते सगळे लहान मुलं इथे आपण बघू शकता, सगळे सहभागी आहेत चांगल्या परिस्थितीत. नागरिकांमध्ये या आगळ्यावेगळ्या दहीहंडीची वेगळीच चर्चा रंगली होती.